नमस्कार. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत RTM नागपूर युनिव्हर्सिटी पेट 2021साठी रिसर्च मेथॉडॉलॉजी टॉपिकवर प्रॅक्टिस क्वेश्चनचा पार्ट 19. याआधी आपण काही पार्ट बघितले प्रॅक्टिस क्वेश्चनचे. प्रत्येक पार्टमध्ये आपण 10 प्रॅक्टिस क्वेश्चन्स घेतोय. आज रिसर्च मेथॉडॉलॉजीवर 10 प्रश्न बघणार आहोत. त्याआधी जे स्टुडंट्स RTM नागपूर युनिव्हर्सिटी पेट 2021साठी रजिस्टर झालेले आहेत, त्यांनी आपले प्रिपरेशन स्टार्ट केलेले आहे, त्यांच्यासाठी एक चांगली संधी आहे किंवा गुड न्यूज अशी आहे की तुम्ही ही एक टेस्ट सिरीज आहे स्पेशल तुम्हाला प्रॅक्टिससाठी, तुमच्या स्टडीला बूस्ट करण्यासाठी आणि आणखीन स्ट्रॉंग बनवण्यासाठी टेस्ट सिरीज तुम्हाला मदत करणार आहे. या टेस्ट सिरीजमध्ये 5 टेस्ट या जनरल ॲप्टिट्यूडवर मिळणार आहेत आणि 10 टेस्ट या रिसर्च मेथॉडॉलॉजी टॉपिकवरती मिळणार आहेत. तसेच तुम्हाला फुल सिलेबस नोट्स प्रोव्हाइड केले जाणार आहेत इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये. ही टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी फक्त दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे. त्याची फीस फक्त 499 रुपये आहे. एकदा तुम्ही ही टेस्ट सिरीज सबस्क्राईब केल्यानंतर एक लिंक थ्रू तुम्ही ही टेस्ट अटेम्प्ट करू शकता. कितीही वेळेस ही टेस्ट तुम्ही अटेम्प्ट करू शकता जेणेकरून तुमचा भरपूर सराव होईल या पेट एक्झामसाठी. म्हणून लवकरात लवकर ही टेस्ट सिरीज सबस्क्राईब करा आणि प्रिपरेशनला बूस्ट करा, कारण एक्झामची डेट कधीही येऊ शकते. तोपर्यंत आपली एक्झामची तयारी पूर्ण झालेली असली पाहिजे, यासाठी ही टेस्ट सिरीज सबस्क्राईब करून तयारीत राहा. सुरू करायचा पहिला प्रश्न. विच रिसर्च पॅराडिम इज बेस्ड ऑन प्रॅग्मॅटिक व्ह्यू ऑफ रियालिटी. वास्तवाच्या व्यावहारिक दृश्यावर आधारित कोणते संशोधन नमुना आहे किंवा कोणते संशोधन केलं जातं. आपले ऑप्शन्स आहेत क्वांटिटेटिव्ह रिसर्च परिणात्मक संशोधन, क्वालिटेटिव्ह रिसर्च गुणात्मक संशोधन, मिक्स्ड रिसर्च मिश्र संशोधन, नन ऑफ द अबोव वरीलपैकी काहीही नाही. तर करेक्ट आन्सर आहे सी मिक्स्ड रिसर्च. मिश्र संशोधन जे आहे ते आपल्या या वास्तवाच्या व्यावहारिक दृश्यावर आधारित असतं. म्हणजेच आपल्याला संशोधनामध्ये आकडेवारीही द्यावी लागते, तसंच त्याचं डिस्क्रिप्शनही करावं लागतं. ते जे असतं ते रियालिटीवर आधारित असतं संशोधन. म्हणून याचा करेक्ट आन्सर जे आहे ते आपलं सी आलेलं आहे. मिक्स्ड रिसर्च जो असतो तो याच्यावर अवलंबून असतो. नेक्स्ट क्वेश्चन. विच रिसर्च पॅराडिम इज लिस्ट कन्सर्न अबाउट जनरलायझिंग इट्स फाइंडिंग्स. कोणत्या संशोधनाच्या नमुन्यास त्याच्या निष्कर्षांच्या सामान्यीकरणाबद्दल कमीत कमी चिंता आहे किंवा त्याला कमीत कमी महत्त्व दिलं जातं. आपले ऑप्शन्स आहेत क्वांटिटेटिव्ह रिसर्च परिणात्मक संशोधन, क्वालिटेटिव्ह रिसर्च गुणात्मक संशोधन, मिक्स्ड रिसर्च मिश्र संशोधन, नन ऑफ द अबोव वरीलपैकी काही नाही. तर आपलं करेक्ट आहे बी क्वालिटेटिव्ह रिसर्च गुणात्मक संशोधन. याला त्याच्या सामान्यीकरणाबद्दल कमीत कमी चिंता असते किंवा कमी महत्त्व असतं, कारण याच्यामध्ये जे माहिती असते आपल्याला ती वेगवेगळ्या स्रोतातून मिळवलेली असते आपण, आणि ते प्रूव्ह करायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही किंवा सामान्यीकरण करायला वेळ लागत नाही जर आपल्याकडे भरपूर डेटा जमा असेल तर. म्हणून याचा आन्सर काय येणार आहे बी क्वालिटेटिव्ह रिसर्च आहे, असा आहे ज्याला कमीत कमी चिंता असते सामान्यीकरणाबद्दल बद्दल. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट डिस्क्राइब्स क्वांटिटेटिव्ह रिसर्च. खालीलपैकी कोणते परिणामवाचक संशोधनाचे उत्तम वर्णन आहे किंवा कोणतं परिणामवाचक संशोधन उत्तम प्रकारे समजून सांगू शकतं. तर आपले ऑप्शन्स आहेत द कलेक्शन ऑफ नॉन न्यूमेरिकल डेटा संख्यात्मक डेटा संग्रह, अन अटेम्प्ट टू कन्फर्म द रिसर्चेस हायपोथेसिस संशोधनाच्या कल्पनेची किंवा गृहीतकांची पुष्टी करण्याचा प्रयत्न, रिसर्च दॅट इज एक्सप्लोरेटरी संशोधन स्पष्ट करण्याजोगे असते, रिसर्च दॅट अटेम्प्ट्स टू जनरेट अ न्यू थेरी नवीन सिद्धांत उत्युक्त करण्याचा प्रयत्न करणारे संशोधन. त्याचं आन्सर आहे बी अन अटेम्प्ट टू कन्फर्म द रिसर्चेस हायपोथेसिस. म्हणजे संशोधकाच्या कल्पनेची गृहीतकांची पुष्टी करण्याचा प्रयत्न ज्यामध्ये केला जातो त्याला आपण क्वांटिटेटिव्ह रिसर्च असं म्हणू शकतो. याच्यामध्ये आपण काय म्हणतो तर रिसर्चेस हायपोथेसिस कन्फर्म करतो, प्रयत्न करतो तसं करण्याचा, म्हणून हे आपण काय म्हणू शकतो. याचं आन्सर करेक्ट बी ऑप्शन आहे. नेक्स्ट क्वेश्चन. A condition or characteristics that can take on different values or categories is called. अशी परिस्थिती किंवा वैशिष्ट्य जो भिन्न मूल्य किंवा श्रेणी घेऊ शकते त्याला काय म्हणतात. तर आपले ऑप्शन्स आहेत अ कॉन्स्टंट एक स्थिर, अ व्हेरिएबल एक चल, अ कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप एक कारण आणि परिणाम संबंध, अ डिस्क्रिप्टिव्ह रिलेशनशिप वर्णनात्मक संबंध. तर याचा आन्सर आहे बी अ व्हेरिएबल. चल जो आहे तोच आपली भिन्न मूल्य किंवा श्रेणी घेऊ शकतो किंवा बदलू शकतो, त्याला आपण मॅनिप्युलेशन ऑफ व्हेरिएबल्स असं म्हणत असतो. म्हणजे करेक्ट आन्सर काय आहे बी अ व्हेरिएबल. म्हणजे पूर्ण वाक्य असं होणार अ कंडिशन ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स दॅट टेक ऑन डिफरंट व्हॅल्यूज ऑर कॅटेगरीज इज कॉल्ड अ व्हेरिएबल.
नेक्स्ट क्वेश्चन, अ व्हेरिएबल दॅट इज presumed to cause a change in another variable is called. व्हेरिएबलला दुसऱ्या व्हेरिएबलमध्ये बदल घडवून आणण्यासाठी गृहीत धरलं जातं त्याला एन किंवा असं काही म्हटलं जातं. तर आपले ऑप्शन्स आहेत कॅटेगरियल व्हेरिएबल स्पष्ट चल, डिपेंडंट व्हेरिएबल अवलंबित चल, इंडिपेंडंट व्हेरिएबल स्वतंत्र चल, इंटरव्हेनिंग व्हेरिएबल्स म्हणजे मध्ये बदलणारा चल. तर आन्सर आहे सी इंडिपेंडंट व्हेरिएबल. स्वतंत्र चल जो आहे तो दुसऱ्या व्हेरिएबल्समध्ये बदल घडवून आणण्यासाठी गृहीत धरला जात नाही किंवा धरला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, ऑल ऑफ द फॉलोइंग आर कॉमन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एक्सपेरिमेंटल रिसर्च एक्सेप्ट. वरील सर्व प्रयोगात्मक संशोधनाचे सामान्य वैशिष्ट्य आहे फक्त एक सोडलं तर. तर आपल्या ऑप्शनमधून एक ऑडमॅन आउट एक ऑप्शन आहे ते आपल्याला चॉईस करायचं आहे कोणतं आहे. आपले ऑप्शन्स आहेत इट रिलायज ऑन प्रायमरली ऑन द कलेक्शन ऑफ न्यूमेरिकल डाटा. हे प्रामुख्याने संख्यात्मक डेटा संकलनावर अवलंबून असते. आपण बोलतोय एक्सपेरिमेंटल रिसर्चविषयी तेव्हा आपण एक एक वाक्य चेक करत जाऊ. इट कॅन प्रोड्यूस इम्पॉर्टंट नॉलेज अबाउट कॉज अँड इफेक्ट. हे कारण आणि परिणामांबद्दल महत्त्वपूर्ण ज्ञान तयार करू शकते. इट युजेस द डिडक्टिव्ह सायंटिफिक मेथड. हे अनुमानिक वैज्ञानिक पद्धतीचा वापर करते. इट रेअरली इज कंडक्टेड इन अ कंट्रोल्ड सेटिंग और एन्व्हायरमेंट. हे क्वचितच नियंत्रित सेटिंग्स किंवा वातावरणात आयोजित केलं जातं. याचं काय येणार आहे डी. कारण एक्सपेरिमेंटल रिसर्च जे आहे ते कंट्रोल आणि सेटिंग एन्व्हायरमेंटमध्येच केलं जातं. म्हणजे सेट केलेल्या वातावरणात किंवा कंट्रोल करूनच हे रिसर्च जे आहेत ते केलेले जातात. पण इथे क्वचित दिलेलं आहे पण हे चुकीचं वाक्य आहे. म्हणून आपल्याला काय वरील 3 जे ऑप्शन्स आहेत वैशिष्ट्य आहेत ती या प्रयोगाबद्दल बरोबर आहेत पण डी ऑप्शन जे आहे ते चुकीचं आहे. म्हणून तर आपला करेक्ट ऑप्शन डी आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वालिटेटिव्ह रिसर्च इज ऑफन एक्सप्लोरेटरी अँड हॅज ऑल ऑफ द फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक्स एक्सेप्ट. गुणात्मक संशोधन बऱ्याचदा शोध घेण्यासारखे असते किंवा त्या व्यतिरिक्त पुढील सर्व वैशिष्ट्ये आहेत. त्या संशोधनाची वैशिष्ट्ये ही आहेत फक्त एक सोडलं तर एक्सेप्ट. तर आपले ऑप्शन्स मागाच्या प्रश्नासारखंच याचं करायचं आपल्याला. इट इज टिपिकली यूज वेन अ ग्रेट डील इज ऑलरेडी नोन अबाउट द टॉपिक ऑफ इंटरेस्ट. जेव्हा विशेषतः स्वारस्याच्या विषयाबद्दल मोठ्या प्रमाणात माहिती असेल तेव्हा हे वापरलं जातं. इट रिलायज ऑन द कलेक्शन ऑफ नॉन न्यूमेरिकल डेटा सच ॲज वर्ड्स अँड पिक्चर्स. हे शब्द आणि चित्रे यासारख्या असंख्यात्मक डेटांच्या संकलनावर अवलंबून आहे. इट इज यूज टू जनरेट हायपोथेसिस अँड डेव्हलप थेअरी अबाउट फिनॉमिना इन द वर्ल्ड. याचा उपयोग जगात गृहीतके निर्माण करण्यासाठी किंवा घटनेबद्दल सिद्धांत विकसित करण्यासाठी केला जातो. डी. इट युजेस द इंडक्टिव्ह सायंटिफिक मेथड. हे आगमनात्मक वैज्ञानिक पद्धत वापरते. त्याचा आन्सर आहे ए. इट इज टिपिकली यूज्ड वेन अ ग्रेट डील इज ऑलरेडी नोन अबाउट द टॉपिक ऑफ इंटरेस्ट. हे आपण कुठल्याही संशोधनाच्या बाबतीत आपण कुठलाही विषय आवडीचा नेऊ शकतो. म्हणून इथे काय फक्त तो क्वालिटेटिव्हच असेल किंवा क्वांटिटिव्हच असेल असं आपण गृहीत धरू शकत नाही किंवा असं बोलूही शकत नाही. म्हणून इथं करेक्ट आन्सर जे आहे आपलं ते ए ऑप्शन आहे पण हे त्याचं वैशिष्ट्य नाही आहे म्हणून हे आपलं करेक्ट ऑप्शन आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द की डिफायनिंग कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एक्सपेरिमेंटल रिसर्च. प्रायोगिक संशोधनाचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे. मुख्य वैशिष्ट्य काय आहे विचारलेलं आपल्याला. तर आपले ऑप्शन्स आहेत एक्सट्रेनियस व्हेरिएबल्स आर नेवर प्रेझेंट. बाह्य चल कधी अस्तित्वात नसतात. अ पॉझिटिव्ह कोरिलेशन युजली एक्झिस्ट. सकारात्मकता सहसा अस्तित्वात असते. अ निगेटिव्ह कोरिलेशन युजली एक्झिस्ट. एक नकारात्मक संबंध सहसा अस्तित्वात असतो. मॅनिप्युलेशन ऑफ इंडिपेंडंट व्हेरिएबल्स. स्वतंत्र चलाच्या हाताळणी याच्यामध्ये होत असतात. त्याचं वैशिष्ट्य आपल्याला सांगायचं प्रायोगिक संशोधनाचं. त्याचं करेक्ट ऑप्शन आहे डी. मॅनिप्युलेशन ऑफ इंडिपेंडंट व्हेरिएबल यामध्ये होत असतात. इन एक्सपेरिमेंटल रिसर्च देर आर मॅनिप्युलेशन ऑफ द इंडिपेंडंट व्हेरिएबल्स. हे त्याचं मुख्य वैशिष्ट्य आहे. दिस इज द की डिफायनिंग कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एक्सपेरिमेंटल रिसर्च. नेक्स्ट क्वेश्चन, इन डॅश डॅश रँडम असाइनमेंट ऑफ ग्रुप्स is never possible and the research cannot manipulate in independent variables. डॅश डॅशमध्ये गटांना यादृच्छिक असाइनमेंट कधीही शक्य नाही आणि संशोधक स्वतंत्र चल बदलू शकत नाही. कोणत्या रिसर्चमध्ये हे शक्य आहे तर आपले ऑप्शन्स आहेत बेसिक रिसर्च, मूलभूत संशोधन, क्वांटिटेटिव्ह रिसर्च, परिणात्मक संशोधन, एक्सपेरिमेंटल रिसर्च, प्रायोगिक संशोधन, कॅज्युअल कंपॅरेटिव्ह अँड कोरिलेशनल रिसर्च, कार्य तुलनात्मक आणि परस्पर संबंधित संशोधन. करेक्ट आन्सर आहे डी. कॅज्युअल कंपॅरेटिव्ह अँड कोरिलेशनल रिसर्च, कार्य तुलनात्मक आणि परस्पर संबंधित संशोधन हे त्याचा आन्सर आहे. याच्यामध्ये आपण कुठल्याही गटाचं यादृच्छिक असाइनमेंट कधीही शक्य होत नाही किंवा संशोधन
हे संशोधन जे आहे त्याच्यामध्ये चल बदलू शकत नाही, इंडिपेंडंट व्हेरिएबल्स जे आहेत ते बदलू शकत नाही. म्हणजे याचं करेक्ट ऑप्शन डी आहे. नेक्स्ट क्वेश्चन आणि आजच्या व्हिडिओचा आपला हा शेवटचा प्रश्न आहे. व्हॉट इज द डिफायनिंग कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एक्सपेरिमेंटल रिसर्च? प्रायोगिक संशोधनाचे वर्णन करण्याचे वैशिष्ट्य काय आहे? आपले ऑप्शन्स आहेत. रेजिस्टन्स टू मॅनिप्युलेशन, इच्छित बदल घडवून आणण्यासाठी प्रतिकार करणे. आपण बघितलं एक्सपेरिमेंटल रिसर्चमध्ये मॅनिप्युलेशन आवश्यक आहे, इथे प्रतिकार करणे ऑप्शन दिले, म्हणजे हे वाक्य आपलं चुकीचं आहे. मॅनिप्युलेशन ऑफ इंडिपेंडन्स व्हेरिएबल, स्वतंत्र चलाच्या हाताळणी. द यूज ऑफ ओपन एंड क्वेश्चन्स, मुक्त प्रश्नांचा वापर. फोकसेस ओनली ऑन लोकल प्रॉब्लेम्स, केवळ स्थानिक समस्यांवर लक्ष केंद्रित करते. हे दोन्ही ऑप्शन्स आपले कटलेले आहेत, ए आणि डी. तर बी आणि सी मध्ये ह्याचं करेक्ट आन्सर आहे बी, मॅनिप्युलेशन ऑफ इंडिपेंडन्स व्हेरिएबल, स्वतंत्र चलाच्या हाताळणी किंवा त्याचं बदल घडवून आणण्याचं जे वैशिष्ट्य आहे, जे काम आहे ते प्रायोगिक संशोधनाबद्दल आहे. जसं आपण आधीच्या प्रश्नामध्ये बघितलं की प्रायोगिक संशोधनामध्ये वर्णन करण्यासाठी कुठला मुख्य वैशिष्ट्य आहे, तर ते आहे मॅनिप्युलेशन ऑफ इंडिपेंडंट व्हेरिएबल. आजचे प्रॅक्टिस क्वेश्चन इथेच संपलेले आहे. थँक्यू.